नमस्कार, क्रांतीपत्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्यासोबत आहेत शिवसेना शिंदे गट, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे अधिकृत जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सुरेश गोरड आणि तसेच कुकुडवाड पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुजाता गोरडताई। सर्वात प्रथम स्वागत आहे तुमचं क्रांतीपत्रच्या कट्ट्यावर। तुम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढताय, काय विजन घेऊन तुम्ही पुढे जाताय? प्रथम मी परिचय करून देतो। मी सुरेश भगवान गोरड। आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या, बाळासाहेबांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कुकुडवाड गट शिवसेनेच्या माध्यमातून लढवतो आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने आणि बाळासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्याबाई होळकर, लोकमान्य टिळक, राजे उमाजी नाईक, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिराव फुले या महापुरुषांना वंदन करून यांच्या विचाराने आम्ही निवडणूक लढवतो आहे। इथले जे प्रश्न असतील, मग रस्त्याचा प्रश्न असेल, इथल्या शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, इथल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, इथल्या दवाखान्याचा प्रश्न असेल, इथल्या मेंढपाळ बांधवांचा प्रश्न असेल, हे जे प्रश्न पिढ्यानपिढ्या आजपर्यंत चालत आलेत, ते प्रश्न आम्ही सोडवण्यासाठी ह्या निवडणुकीत उभा राहिलो आहे आणि आम्ही ते प्रामाणिकपणे प्रयत्न करून हे प्रश्न 100% आम्ही सोडवणार आहे, एवढं बोलतो। बरं, रस्त्याची समस्या तुम्ही प्रामुख्याने सांगितली। रस्त्यांची समस्या आहे का? तर आहे। बरं, गेल्या 5 वर्षांमध्ये इथल्या लोकप्रतिनिधींनी तेवढी विकास कामं केलीत का? तुम्हाला काय वाटतं? आता या कुकुडवाड गटामध्ये वारंवार प्रस्थापित लोक आजही निवडून जात आहेत आणि जनतेने त्यांना निवडून दिले, पण 20-25 वर्ष झालं आजही कुठलाही विकास झालेला नाही। इथली जनता बघत आहे आणि जनतेचा रोष आहे की बाबा हे दोन्ही पण उमेदवार आतापर्यंत निवडणुकीत उभा राहून निवडून पण आलेत, पण कुठलाही विकास झालेला नाही। त्यामुळे जनता आमच्या पाठीशी ठामपणे आहे आणि आम्ही तो विकास करणार आहे, हे जनतेला आता माहीत झालेलं आहे। त्यामुळे जनता आमच्या पाठीशी ठामपणे आहे। बरं, राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टी आणि तुमची शिवसेना या दोन्ही पक्षांचं सरकार आहे, एकत्रित महायुतीचं सरकार आहे। आणि असं असताना इथं भाजपचे अधिकृत उमेदवार असताना शिवसेनेकडून तुम्ही अधिकृत उमेदवारी करताय, तर ही बंडखोरी आहे की मैत्रीपूर्ण लढत होईल? ही बंडखोरी लढत आहे। आणि काय झालंय, सत्ता जरी इथं आपलं भाजपची असली, पण कुकुडवाड गटामध्ये सत्ता भाजपची आहे ना, इथं शिंदे साहेबांची सत्ता नाही आहे। त्यामुळे इथे विकास न झाल्यामुळे शिंदे साहेबांनी आम्हाला आमचा विश्वास ठेवून इथं आम्हाला तिकीट दिले आणि आम्हाला लढण्यासाठी पाठबळ दिलं, त्यांचा आम्ही धन्यवाद मानतो। साधारणपणे तुम्ही एका सर्वसामान्य कुटुंबातून येता, आत्ताची निवडणूक पाहता किंवा सध्याचा निवडणुकीचा ट्रेंड पाहता, या निवडणुकीमध्ये सूक्ष्म नियोजन केलं जातं आणि धनशक्तीचा वापर होतोय अशी लोकांची भावना आहे, तर त्या धनशक्तीला तुम्ही काय तोड द्याल? आता जनतेला मी एवढं सांगतो, धनशक्तीविरुद्ध म्हणजे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित। मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि ह्यांनी मला कितीतरी आश्वासन दिले किंवा म्हणजे मला की बाबा हे आर्थिकचं मला स्वप्न दाखवलं वगैरे काय, पण मी तुमचा स्वाभिमान म्हणून मी त्यांच्यासोबत म्हणजे आपलं आमिष दाखवलं गेलं तुम्हाला? मला आमिष दाखवलं गेलं, पण मी त्या आमिषाला बळी पडलो नाही, कारण जनतेचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी विश्वास हा कायम प्रामाणिकपणे विश्वास ठेवून तुमच्यासोबत जनतेचं 24 तास आणि म्हणजे 5 वर्ष कंटिन्यू मी काम करत राहील, एवढंच मी बोलतो। बरं, तुमची पार्श्वभूमी जर बघितली तर तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम केले, तुम्ही राजकीय क्षेत्रात तुमची त्या पद्धतीनं अजून एंट्री झालेली नाही आहे, पण तुम्ही चळवळीतले व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही अगोदर काम केलेलं आहे। तुम्ही धनगर आरक्षणाचा विषय असेल किंवा आणखी काही आरक्षणाच्या विषयावरती तुम्ही आंदोलने केलेली आहेत, तर त्या चळवळीमधून आता तुम्ही राजकीय क्षेत्रात येत आहे, तर एक चळवळीचं जे राजकारण असतं ते वेगळं असतं आणि हे जे तुम्ही नॉर्मल राजकारण करताय हे राजकारण वेगळं असतं। याच्यामध्ये वेगळं काय तुम्हाला जाणवतं? आता लोकांशी तुम्ही भेटताय, लोकांचा प्रतिसाद तुम्हाला या संदर्भात काय जाणवतं? की लोकांचे जर प्रश्न सोडवायचे असतील, आता कसं झालं, नेत्या लोकांनी राजकारण हेच म्हणजे समाजकारण आहे, पण त्याचा बाजार करून टाकला आहे। जे राजकारणाचं जे नाव आहे ना, ते त्याचा बाजार करून टाकला आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणात यावं लागतं। त्यासाठी आम्ही राजकारणात आलो आहे आणि लोकांचे प्रश्न आम्ही कायम सोडवू, आम्हाला एकदा साथ द्या, एवढंच बोलतो। धन्यवाद। तर धनगर आरक्षणाच्या चळवळीतून
लोकांच्या समोर आलेला एक विद्रोही चेहरा म्हणून सुरेश गोरड यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्या पद्धतीनं त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवलेली होती आणि अचानक शिवसेना शिंदे गटाच्या कुकुडवाड गटाच्या उमेदवार म्हणून त्यांचे आज या ठिकाणी आपण विचार ऐकलेले आहेत. तर आता आपल्यासोबत कुकुडवाड गणासाठी पंचायत समितीच्या उमेदवार म्हणून सौ सुजाता गोरड आपल्यासोबत आहेत. एक उच्च शिक्षित उमेदवार प्राध्यापिका आहेत त्या आणि त्यांचं विजन काय आहे हे आपण जाणून घेऊया. स्वागत आहे तुमचं क्रांतीपत्राच्या कट्ट्यावरती. तुम्ही एक उच्च शिक्षित उमेदवार आहात. मला वाटतं या गणामध्ये अजून एवढं शिक्षित उमेदवार दुसरं कोणी नसेल. तर एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून या गणातील लोकांचा तो अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. तर तुमचं विजन काय असेल? पंचायत समितीच्या या कुकुडवाड गणासाठी तुम्ही निवडणूक लढवत आहे, तर तुमचं विजयाचं विजन काय असेल? प्रिय मतदार बंधू भगिनींनो, मी सुजाता शरद गोरड. मी कुकुडवाड गणातून शिवसेना या पक्षावरती म्हणजेच धनुष्यबाण चिन्हावरती लढत आहे. मी एक उच्च शिक्षित उमेदवार असल्यामुळं मला हे जे प्रशासनात ज्या गोष्टी चालू आहेत त्या सर्व गोष्टींचा अभ्यास आहे आणि या अभ्यास असल्यामुळंच पुढं काय करायचं किंवा आपल्या लोकांना कसा न्याय मिळवून द्यायचा हे मला माहिती आहे. परंतु लोकांना, ज्या नागरिकांना किंवा उमेदवारांना ज्या पंचायत समितीतून काही योजना येत आहेत, ज्येष्ठ नागरिक असतील, विद्यार्थी असतील, महिला असतील, कामगार वर्ग असेल, यांच्याशी ज्या योजना येत आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचत आहेत का मध्येच कुठं तर कुणाच्या तरी घशात जात आहेत? त्यांचा अभ्यास करून आणि त्यांच्यापर्यंत तळागाळापर्यंत या योजना पोचाव्या यासाठी मी कटिबद्ध राहीन. म्हणजे शासनाच्या ज्या पूर्ण योजना येत आहेत त्या योजना आत्तापर्यंत लोकांच्या तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत पोचत नव्हत्या असं तुमचं म्हणणं आहे आणि त्या योजना पोचवण्यासाठी तुमची उमेदवारी असेल. बरं, एक आरक्षण महिला राखीव या गणामध्ये पडलेलं आहे. याच्या अगोदरसुद्धा या गणातल्या महिला आरक्षण ज्या वेळेला पडलं त्यावेळेला या गणाचा इतिहास आहे. तेव्हाची महिला ही उपसभापती होती. तेव्हा या गटातून ज्यांनी महिला आरक्षणाच्या ह्याच्यातून निवडणूक लढवली त्या पंचायत समितीच्या उपसभापती म्हणून काम पाहिलं. आता त्यानंतर पुन्हा जेव्हा महिला गटासाठी ओपन पडलेलं आहे, जागा महिला गटासाठी राखीव पडलेली आहे, तेव्हा तुम्ही निवडणूक लढवताय. तर महिलांच्यासाठी विशेष काय तुम्ही करायचं असं तुमच्या दृष्टिकोनात आहे? ज्या गोरगरीब महिला आहेत, आता श्रीमंत लोकांना सर्वच मिळतं, त्यांना त्या गोष्टीची किंमत कळत नाही. परंतु ज्या गोरगरीब सर्वसामान्य घरातल्या महिला आहेत त्यांना कोणते लघु उद्योग असतील किंवा ज्या योजना असतील, म्हणजेच पंचायत समितीमधून योजना असतील, म्हणजे बचत गट असेल किंवा मशीन असेल किंवा चक्की असेल, अशा वेगवेगळ्या योजना पंचायत समितीमध्ये पडलेल्या आहेत. परंतु त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा महिला या लघु उद्योग करू शकतायत, त्याला वाव देण्याचं काम पंचायत समिती करते. परंतु त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या पंचायत समितीपर्यंत पोहोचतायत का याचा अभ्यास करून किंवा लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या पंचायत समितीला पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. बरं, आता तुम्ही प्रचारानिमित्त गावांमध्ये भेटी देत आहे, लोकांच्या संपर्कामध्ये येत आहे. आता मगाशी मी जो प्रश्न विचारला होता की धनशक्तीच्या विरोधात तुमची निवडणूक आहे, पुढे यंत्रणा खूप मोठी आहे, पुढे पक्ष खूप मोठे आहेत आणि प्रस्थापित लोक आहेत. प्रस्थापित लोकांच्या विरोधात तुमची उमेदवारी आहे. तुम्ही लोकांशी भेटताय, बोलताय, तुम्हाला लोकांचा कसा प्रतिसाद वाटतोय? लोकांचा प्रतिसाद एकदम छान आहे आणि लोक असं म्हणतायत की तुम्ही लढताय, तुम्ही निवडणूक लढताय कशासाठी? जिंकायसाठी, आणि आम्ही तुम्हाला जिंकूनच देणार असं लोकांचं मत आहे. लोक म्हणतात एक शिक्षित उमेदवार आपल्या सर्वसामान्य जनतेची जी दुखणी आहेत ती मोठ्या प्रस्थापितांना कळणार आहेत का? आणि जो हा बाजार चाललेला आहे पैशाचा, ह्या बाजारावरती सर्व काय होणार नाही. ह्या सर्वसामान्य जनतेतला जर आपला एखादा निवडून दिला तर सर्वसामान्यांची दुखणी ती सर्वांना समजणार आहेत आणि आपल्या गावाच्या पुढे येणार आहेत किंवा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणार आहेत. आपण जर रस्त्यानं जात असू, आपण टू व्हीलरवर जाणाऱ्यालाच त्या रस्त्याचे खड्डे दिसणार आहेत, फोर व्हीलरमधून फिरणाऱ्याला ते खड्डे दिसणार आहेत का? नाही. तर लोकांना आता वेळ आली आहे जागरूक होण्याची आणि सर्व लोकांनी जागरूक व्हा आणि आपल्या धनुष्यबाण चिन्हाला प्रचंड बहुमतांनी निवडून द्या. आपली लेक म्हणून आणि आपली लाडकी बहीण म्हणून एकदा संधी द्या. त्या संधीचं आम्ही सोनं करून दाखवू. आजकाल सुरू असलेला जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा जो प्रश्न आहे, घटत चाललेली संख्या आहे, विद्यार्थी संख्या कमी झालेली आहे, त्यासाठी पाठीमागं काहीतरी कारण आहे. जे मोठे लोक आहेत त्यांची मुलं कुठं आहेत? इंग्लिश मिडियमला शिकतायत. का शिकतायत? आपल्या जर जिल्हा परिषदमध्ये त्या सुविधा असतील तर ते मुलं जाणार आहेत का? आज अधिकारी झालेत, वेगवेगळ्या पदावरती जाऊन बसलेत, त्यांचं शिक्षण कुठं झालेलं आहे? तर प्राथमिक शाळेमध्येच झालेलं आहे. मग आता ही अवस्था का झालेली आहे? तर आपण यावरती लक्ष देणे गरजेचं आहे. आमची कापूसवाडीची शाळा डिजिटल शाळा झालेली आहे. अशा आपण सर्व शाळा, या भागातील कुकुडवाड गणातील सर्व शाळा डिजिटल होण्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि आपला हा ढासळत चाललेला कल कसा व्यवस्थित होईल किंवा कसं त्यावरती काम करता येईल
त्याचा विचार करणार आहे. त्याचबरोबर जे सरकारी दवाखान्यांची अवस्था आहे, दवाखाने आहेत, सुसज्ज दवाखाने आहेत, परंतु त्यामध्ये डॉक्टर नाहीत. 24 तास सेवा सुरू राहिली पाहिजे. कारण आपला जर एखादा गावातला पेशंट असेल तर त्याला मसवडला नेणं किंवा तिथंपर्यंत जाऊस तर त्याची गैरसोय होते. जर आपल्याच दवाखान्यामध्ये, आपल्याच उपकेंद्रामध्ये जर डॉक्टर असतील तर आपल्याला तिथं नेण्याची गरज आहे का? त्यांच्यावरती प्राथमिक उपचार होऊन त्याला तिथंच बरं करता येईल. किंवा जरी दुखणं जरी जास्त असेल तरी प्राथमिक उपचार तर आपण करू शकतो. त्या दरम्यान त्यांची देखील आम्ही त्यावरती देखील काम करू. तर आपण पाहिलं पंचायत समितीच्या उमेदवार सौ सुजाता गोरड यांनी आपलं विजन आपल्यासमोर ठेवलेलं आहे. तसेच जिल्हा परिषद कुकडवाड गटाचे उमेदवार सुरेश गोरड यांनीसुद्धा आपलं विजन तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. तर तळागाळामध्ये जाऊन काम करण्याची इच्छा असलेले हे दोन उमेदवार आज आपल्या क्रांतीपत्राच्या कट्ट्यावर आले. सर्वप्रथम त्या दोघांचंही क्रांतीपत्राला वेळ दिल्याबद्दल सहर्ष आभार मानतो. आणि इथून पुढे या चॅनलला असेच लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.